या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंनो, आपला पुढचा जो विषय आहे तो म्हणजे सूक्ष्म सिंचन आणि फर्टिगेशन. आणि आधुनिक शेती करत असताना किंवा इथून पुढं शेती करत असताना या दोन गोष्टीला जास्त महत्त्व आहे. आणि या ठिकाणी आपण बघतो की लोकसंख्या जी आहे ही दरवर्षी वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं अन्नधान्याची गरजसुद्धा वरचेवर वाढत जाणार आहे. म्हणजे 1950 साली अन्नधान्याचं उत्पादन भारताचं हे 5 कोटी टन होतं वार्षिक, आणि ते 2010 साली जवळपास 23 कोटी टन होतं. म्हणजे जवळपास आपण 4 ते 5 पटीनं प्रगती केलेली आहे. आणि हीच अन्नधान्याची गरज जर आपण 2050 सालचं जर बघितलं, त्यावेळची जी लोकसंख्या असणार आहे, तर त्यावेळी ही अन्नधान्याची गरज जवळपास 40 कोटी टन असणार आहे. म्हणजे आज जेवढं आपण पिकवतो आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला पिकवावं लागणार आहे. आणि आपण बघतोय की शेतीखालची जी जमीन आहे ही काय वाढू शकणार नाही. त्यामुळे उत्पादकता वाढवण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. आणि उत्पादकता वाढवण्यामध्ये प्रमुख जो वाटा आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन. त्यामुळे या दोन गोष्टीला इथून पुढं फार महत्त्व असणार आहे. आणि हे जर आपण आकडेवारी जर बघितली की पाण्याचा वापर जो आहे हा, आता ही जुनी आकडेवारी आहे 2001 सालची, शेतीसाठी 70% पाणी वापरलं जातं, इंडस्ट्रीसाठी 22% पाणी वापरलं जातं, आणि टाउन्स अँड म्युन्सिपाल्टीज जवळपास 8%, आणि वरचेवर शेतीचं जे पाणी आहे हे कमी होत जाणार आहे. त्यामुळे इथून पुढं पाण्याचा प्रश्न हा गंभीर असणार आहे. त्यानंतर इथून पुढं म्हणजे जी आधुनिक शेती असणार आहे किंवा इथून पुढं शेती करत असताना जी प्रमुख आव्हानं असणार आहेत, त्यामध्ये पहिलं जे आव्हान आहे ते म्हणजे पाणी. पाण्याचा प्रश्न हा कायम इथून पुढं गंभीर असणार आहे. दुसरा प्रश्न मजुरांची समस्या शेतीमध्ये. तिसरं विजेची समस्या. त्यानंतर आपण बघतोय की उत्पादन खर्चसुद्धा वरचेवर वाढत चाललेला आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी जेवढा उत्पादन खर्च होता आणि आजची जर आपण तुलना केली तर फार मोठी वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न शेतीसमोरचा तो म्हणजे भांडवलाचा प्रश्न. म्हणजे इच्छा असूनसुद्धा बऱ्याच वेळा आपण नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये वापरू शकत नाही. त्याचं एक कारण भांडवल. दुसरं कीड रोगाचा प्रादुर्भाव, बदलतं हवामान आणि जमिनीचं आरोग्य. ह्या सर्व समस्या किंवा आव्हानं आजच्या शेतीसमोर आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर आपण पारंपरिक पद्धतीनं जर शेती करायचं म्हटलं तर आज आपल्याला शेतीमधून नफा मिळू शकणार नाही. नुकसान होईल पण नफा मिळणार नाही. त्यामुळे इथून पुढं व्यापारी दृष्टिकोन समोर ठेवून आपल्याला शेती करावी लागणार आहे. जे काही नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे त्या सर्व तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर कमी करावा लागणार आहे. शेतीमधला खर्च जो आहे, उत्पादन खर्च आपल्याला कमी करावा लागणार आहे. त्यामुळं इथून पुढं आपल्याला ह्या ज्या दोन गोष्टी आहेत म्हणजे सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर आणि फर्टिगेशन, या दोन तंत्रज्ञानाचा वापर हा प्रामुख्याने आपल्याला करावा लागणार आहे. त्यानंतर आपण बघतो की सूक्ष्म सिंचन म्हणजे त्यामध्ये ठिबक सिंचन आलं, तुषार सिंचन आलं. पीक कोणतं आहे, कोणत्या हंगामामध्ये आपण कोणत्या पिकाची लागवड करतो त्याच्यानुसार कोणती पद्धती वापरायची हे त्याच्यावरती अवलंबून आहे. पण बऱ्याच वेळा अजूनसुद्धा सर्वसाधारण शेतकरी या तंत्रज्ञानाकडे बघताना वेगळ्या पद्धतीने बघतो. ज्या शेतकऱ्याकडे पाणी मुबलक आहे तो शेतकरी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा विचार करत नाही. त्याला वाटतं की आपल्याकडे पाणी मुबलक आहे, आपल्याकडे पाणी भरपूर आहे, आपल्याला ठिबकची गरज नाही आहे किंवा तुषार सिंचनची गरज नाही आहे. पण ठिबकचा जो प्रमुख फायदा आहे तो म्हणजे आपलं उत्पादन वाढणार आहे. आणि इतर जे आपण अगोदर बघितलं की ज्या समस्या आहेत म्हणजे मजुरांची समस्या असेल, कमी पाण्यामध्ये आपण जास्त उत्पादन काढू शकणार आहे.
आणि गुणवत्तासुद्धा वाढवू शकणार आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्याने आजपर्यंत ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल या पद्धतीचा वापर केलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी किमान 1 एकरवरती स्वतः प्रयोग करायला पाहिजे. त्याचं जर समाधान झालं तर नंतर त्यानं क्षेत्र वाढवायला पाहिजे. पण इथून पुढं या पद्धतीशिवाय आपल्याकडं दुसरा पर्याय असणार नाही. आणि जसं तुम्हाला म्हटलं की सूक्ष्म सिंचन पद्धती, त्याच्यामध्ये एक भाग आहे ठिबक सिंचन. आणि ठिबक सिंचन संच ज्यावेळी आपण बसवायचं ठरवतो त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न असतो की खर्च, की आम्हाला खर्च किती येईल. तर खर्च हा कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो, तर आपण कोणत्या पिकाला ठिबक संच वापरणार आहे, लागवडीचं अंतर काय असणार आहे. त्यानंतर आता बरेचशी जी पिकं आहेत, भाजीपाला वर्गीय पिकं असतील, ऊसासारखं पीक असेल, कपाशीसारखं पीक असेल, या पिकांना आपण इनलाईन वापरतो, इनलाईन लॅटरल, म्हणजे ड्रिपर जो आहे तो मध्ये बसवलेला असतो. आणि ज्या पिकांचं अंतर जास्त आहे, फळबाग वर्गीय पिकं असतील, अशा पिकांना ऑनलाईन म्हणजे बाहेरून ड्रिपर लावायची गरज असते. आता ज्या ठिकाणी आपण इनलाईन वापरतो अशा ठिकाणी जेवढं लॅटरलमधलं अंतर कमी तेवढा खर्च हा जास्त असणार आहे. त्यानंतर आपण संचामध्ये कोणते घटक वापरतो त्याच्यावरती सुद्धा खर्च अवलंबून असतो. त्यामुळे या ठिकाणी एक प्रातिनिधिक ठिबक सिंचन संचाचा जो आराखडा आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. म्हणजे हे सर्वच्या सर्व घटक आपल्याला बसवावे लागतात असा त्याचा अर्थ नाही आहे. म्हणजे पहिला जो घटक असतो तो म्हणजे पंप. आता ज्या ठिकाणी आपल्याला ठिबक संच जोडायचा आहे अशा ठिकाणी आपला जो पंप आहे हा जास्त हेड असलेला पंप लागतो. कमी हेड म्हणजे बऱ्याच ठिकाणी जुने पंप असतात ज्याचा हेड कमी असतो, ते पंप जास्त दाब निर्माण करू शकत नाही. अशा ठिकाणी संच व्यवस्थित चालणार नाही. त्यानंतर जे वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर दाखवलेले आहेत हे सर्वच फिल्टर वापरावे लागतात असं नाही. पाण्याची गुणवत्ता, पाण्याचा स्रोत म्हणजे पाणी कुठलं आहे त्याच्यानुसार फिल्टरची निवड करायची असते. त्यानंतर खतं देण्याचं एक साधन आपल्या संचामध्ये असायला पाहिजे. त्यानंतर मेनलाईन, सबमेन आणि लॅटरल. म्हणजे खर्च जो आहे हा आपण साहित्य संचामध्ये काय काय वापरतो आणि 2 लॅटरलमध्ये अंतर किती ठेवतो याच्यावरती खर्च अवलंबून आहे. आणि अनुदानाचा जर आपण विचार केला तर जेवढं लॅटरलमधलं अंतर कमी तेवढं अनुदानसुद्धा तुम्हाला जास्त मिळणार आहे. खर्च जास्त, अनुदानसुद्धा जास्त. त्यानंतर जे आपण लॅटरल वापरतो त्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. 12 mm, 16 mm, 20 mm, 22 mm. 12पेक्षा 16चा खर्च जास्त असणार आहे, 16पेक्षा 20चा खर्च जास्त असणार आहे. फरक असा असतो की सबमेनपासून लॅटरलची लांबी जी आहे 12पेक्षा 16ची जास्त लांबीपर्यंत ती नळी आपण टाकू शकतो. 16पेक्षा 20 mm ची नळी आपण जास्त लांबीपर्यंत देऊ शकतो आणि 20पेक्षा 22 mm. म्हणजे शेताचा आकार कसा आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची मागणी असते की सबमेन एका बाजूला पाहिजे, बांधाजवळ पाहिजे. अशा ठिकाणी जर अंतर जास्त असेल तर आपल्याला कदाचित 16पेक्षा 20 mm सुद्धा विचार करावा लागेल. त्यानंतर दुसरा जो विषय तो म्हणजे ISI स्टँडर्डनुसार जे क्लास ठरलेले आहेत, क्लास 1, क्लास 2, क्लास 3. क्लास 2 जर तुम्ही लॅटरल वापरले तर तुम्हाला अनुदान शासनाचं मिळणार आहे. पण बऱ्याच वेळा कमी खर्चामध्ये जर आपल्याला संच बसवायचा असेल अशा ठिकाणी तुम्ही क्लास 1चा सुद्धा वापर करू शकता. ते ठिबकसुद्धा तुमचं 5 ते 6 वर्ष टिकणार आहे आणि 30-35% ठिबकचा खर्च आपण कमी करू शकतो. त्याहीपेक्षा जर कमी खर्चामध्ये जर तुम्हाला ठिबक संच बसवायचा असेल तर तिसरा प्रकार असतो थिन वॉल, म्हणजे ज्याला टर्बोस्लिम म्हटलं जातं. म्हणजे 6 मील, 8 मील, 10 मील, 12 मील, 15 मील असे त्यामध्ये प्रकार आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदाच ठिबक संच बसवता आणि तुम्हाला जर सांगितलं की एकरी 40,000, 45,000 किंवा 50,000 खर्च येणार आहे तर बरेचसे शेतकरी संच बसवत नाहीत. पण अशा ठिकाणी तुम्ही जे स्वस्त पर्याय आहेत की एकरी 15,000 सुद्धा आपण संच बसवू शकतो, अशा प्रकारचे पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत. त्यानंतर जसं ठिबकचा पर्याय आहे तसं काही पिकं जे आहेत की अशा पिकांना आपण वरून पाणी देऊ शकतो, म्हणजे ज्याला आपण ओव्हरहेड इरिगेशन म्हणतो. म्हणजे त्यामध्ये स्प्रिंकलर म्हणजे तुषार सिंचन आलं. आणि तुषार सिंचन पद्धत, आता ही जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये आणि ठिबकमध्ये जर आपण तुलना केली तर ठिबक संच आपण कुठल्याही पिकाला वापरू शकतो. आणि तुषार सिंचन ही जी पद्धती आहे
ही पद्धती आपण ठराविक पिकांना वापरू शकतो. मग एक कांद्यासारखं पीक असेल, बटाटा असेल, हरभरा असेल, त्यानंतर पालेभाज्या ज्या आहेत, पालेभाज्यावर्गीय पिकं असतील, गाजर असेल, मुळा असेल, अशा पिकांना, किंवा चाऱ्यासाठी जो आपण लसूण घास करतो किंवा इतर फॉडर क्रॉप आहेत त्यांना आपण हे संच वापरू शकतो, किंवा सोयाबीनसारख्या पिकांना आपण हे संच वापरू शकतो. पण भाजीपालावर्गीय पिकांमध्ये विशेष करून समजा टोमॅटोसारखं पीक, वांग्यासारखं पीक, अशा पिकांना आपण हा संच वापरू शकणार नाही. किंवा गव्हासारख्या पिकांनासुद्धा आपण एक ठराविक स्टेज सोडूनसुद्धा हा संच वापरू शकतो. दुसरा फरक असा की हा संच आपण शिफ्ट करू शकतो, म्हणजे पोर्टेबल. म्हणजे समजा तुमचं क्षेत्र 5 एकर असेल, 1 एकरसाठी जर आपण संच बसवला तर हा आपण सर्व क्षेत्राला वापरूसुद्धा शकतो. आता याच्यामध्ये सुद्धा प्रकार जे आहेत, याच्यामध्ये 3 प्रकार आहेत तुषार सिंचन पद्धतीमध्ये. एक म्हणजे ओव्हरहेड स्प्रिंकलर, म्हणजे जो 8 नोझल 30 पाईपचा जो संच असतो तो. दुसरा प्रकार आहे रेनपोर्ट स्प्रिंकलर, म्हणजे या ठिकाणी जो दाखवलेला आहे तो. आता आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मिनी स्प्रिंकलर किंवा मायक्रो स्प्रिंकलर. आता ओव्हरहेड स्प्रिंकलर जो आहे तो जो संच आहे, थेंबाचा आकार थोडासा मोठा असतो आणि पूर्ण संच म्हणजे त्या संचावरती अनुदान अवलंबून असतं. आणि हा रेनपोर्ट प्रकार जो, यालासुद्धा शासनाचं अनुदान उपलब्ध आहे. याच्यामध्ये आणि ओव्हरहेड स्प्रिंकलरमध्ये फरक असा, म्हणजे मोठा जो स्प्रिंकलर आहे त्याच्यामध्ये थेंबाचा आकार लहान, याची जोडणीसुद्धा आपण 30 बाय 30 फुटावरती किंवा 10 बाय 10 मीटरवरती याची जोडणी करू शकतो. आणि तुलनेनं एकावेळी जास्त क्षेत्र चालू शकतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण कांद्यासारख्या पिकांना किंवा बटाट्यासारख्या पिकांना किंवा इतर पिकांना याचा वापर करू शकतो. खाली जी लॅटरल वापरलेली असते ही 25 किंवा 32 mm असते. त्यानंतर हा जो संच आहे 8 नोझल 30 पाईपचा जो संच असतो, हा आपण 2 प्रकारे वापरू शकतो. एक म्हणजे परमनंट आणि सेमी परमनंट. म्हणजे मेनलाईन आपण जमिनीमध्ये परमनंट गाडू शकतो आणि ठराविक ठिकाणी आउटलेट काढून त्याला आपण हे संच अशा पद्धतीनं हा जोडू शकतो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मायक्रो स्प्रिंकलर किंवा मिनी स्प्रिंकलर. याची जोडणी जी आहे ही 16 mm किंवा 20 mm लॅटरवरती केली जाते. आणि साधारणपणे रेनपोर्ट स्प्रिंकलर असेल किंवा मायक्रो स्प्रिंकलर असेल, याचा खर्च जर आपण बघितला तर एकरी 28 ते 30 हजारापर्यंत 1 एकरचा संच आपण बसू शकतो. म्हणजे दुसरं, आता ठिबक सिंचन आणि पारंपरिक जी पद्धत आहे आपल्या मोकळं पाणी भरण्याची किंवा पाट पाणी पद्धत, या दोन्हीमधला जर फरक आपण बघितला तर ज्यावेळी आपण पाट पाणी पद्धतीनं पाणी देत असतो त्यावेळी सुरुवातीला 2 ते 3 दिवस वापसा यायला वेळ लागतो. समजा ऊसासारख्या पिकाचं जर आपण उदाहरण घेतलं, जर समजा तुम्ही दर 10 दिवसाच्या अंतरानं जर पाणी देत असाल, पाणी दिल्यानंतर वापसा यायला 2 ते 3 दिवस लागतात. मध्ये 3 ते 4 दिवस वापसा अवस्था राहते आणि परत शेवटचे जे 2 ते 3 दिवस आहेत हे जमीन कोरडी पडलेली असते. म्हणजे 10 दिवसाच्या अंतराने ज्यावेळी तुम्ही पाणी देत असता, अशा ठिकाणी प्रत्यक्ष वापसा अवस्था ही 4 ते 5 दिवसाचीच असते. म्हणजे आपण म्हणतो की 12 महिने वयाचं पीक, पण प्रत्यक्ष त्या पिकाची वाढ जी आहे, मुळीची जी वाढ आहे, ही जोपर्यंत जमिनीमध्ये वापसा स्थिती आहे तोपर्यंतच ती मुळी कार्यरत असते. म्हणजे प्रत्यक्ष 12 महिन्याचं पीक, प्रत्यक्ष वाढ त्या पिकाची 5 ते 6 महिने झालेली असते. त्यामुळं त्याच्याबरोबर आपण ठिबक सिंचन पद्धती, सुरुवातीपासून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून लागवड केलेलं जर आपण एखादं पीक जर बघितलं, ते सुद्धा जर 12 महिन्याचं जर आपण बघितलं तर 12 महिने वयाच्या पिकाला म्हणजे जेवढी वाढ आपल्याला मिळते तीच तुम्हाला ठिबक सिंचन पद्धतीवरती 6-7 महिन्यात मिळते. म्हणजे उत्पादन वाढायचं जे कारण आहे ते म्हणजे ज्या ठिकाणी ठिबक संच आहे अशा ठिकाणी जमीन कायम वापसावस्थेत राहते, त्या पिकाची मुळी कायम कार्यरत असते, त्यामुळं आपलं पिकाचं उत्पादन वाढत असतं. हे एक कारण. दुसरं कारण, ज्यावेळी आपण अशा पद्धतीनं त्या पिकाला पाणी देत असतोय त्यावेळी जमिनीतला जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन किंवा हवा ही पूर्ण बाहेर पडलेली असते. त्यामुळं उत्पादन वाढण्याचं जे कारण आहे ते ठिबक सिंचन पद्धतीमध्ये आपल्याला वापसा अवस्था कायम ठेवता येते. त्यामुळं उत्पादन आपलं चांगल्या प्रकारे वाढतं. त्यानंतर साधारणपणे ठिबकचे फायदे आपल्या सर्वांना माहीतच आहेत. म्हणजे जमीन आपण कायम वापसा अवस्थेत ठेवू शकतो, वाढ सतत सुरू असते. दुसरं,
अगदी हलक्या जमिनीवरती सुद्धा आपण विक्रमी उत्पादन घेऊ शकतो. तिसरा जो फायदा आहे तो आपण बघतो की लाईटची जी समस्या आहे, विजेची समस्या, दिवसातून फक्त 8 तास लाईट असते. पण रात्रीची असो किंवा दिवसाची लाईट असो, ज्या ठिकाणी ठिबक संच आहे अशा ठिकाणी आपण पाण्याचं नियोजन एका वेळी जास्त क्षेत्राला कमी कालावधीमध्ये पाणी देऊ शकतो. म्हणजे विजेची समस्या, आपलं क्षेत्र जरी जास्त असलं पण ठिबक जर असेल तर या समस्येवर आपण मात करू शकतो. त्यानंतर उत्पादन हे किमान 25-30% वाढणार आहे. बरीचशी पिकं आपण बघतो की दुपटीपेक्षाही जास्त उत्पादन ठिबक सिंचन पद्धतीवरती शेतकरी काढतायत. त्यानंतर जी काय आपण खतं, विद्राव्य खतं ठिबकमधून देतोय त्याची कार्यक्षमता आपल्याला 90 ते 95% मिळते. त्यामुळे खतावरचा किंवा खताचे डोसेस आपण 25-30% कमी जरी खतं वापरली तरी आपलं उत्पादन वाढतं. म्हणजे खतावरचा खर्चसुद्धा आपल्याला बराचसा कमी करता येतो. त्यानंतर गुणवत्ता, म्हणजे विशेष करून भाजीपाला वर्गीय पिकामध्ये आपण बघतो की पिकाच्या कालावधीनुसार त्या पिकाची अन्नद्रव्याची गरज वेगवेगळी असते. मग अशा ठिकाणी आपल्याला जशी त्या पिकाच्या अवस्थेनुसार जशी गरज आहे तसं आपण अन्नद्रव्याचं नियोजन करू शकतो. म्हणजे हे कुठं शक्य आहे? ज्या ठिकाणी आपण सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करतो अशाच ठिकाणी हे शक्य आहे. त्यानंतर आता साधारणपणे पाणी नियोजन आणि त्या पाण्याचं व्यवस्थापन इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे? तर त्यामध्ये पहिलं म्हणजे, कारण इथून पुढं दुष्काळी परिस्थिती ही कायम राहणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे क्षेत्र किती आहे आणि एकूण वर्षभरामध्ये आपल्याला एकूण पाणी किती लागणार आहे, म्हणजे वॉटर बजेट, म्हणजे वर्षभरामध्ये येणारं पाणी आपलं किती असणार आहे आणि पाणी लागणार आहे किती, याचं सुद्धा आपल्याला नियोजन करावं लागणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी आज सीझनल पाणी, हंगामी पाणी आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंत पाणी असतं आणि उन्हाळ्यातले 3-4 महिने पाण्याचा तुटवडा असतो. मग अशा ठिकाणी आपल्याला शेततळ्याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. त्यानंतर तिसरा जे काही पाणी आपल्याकडे आहे ते 100% आपण सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करूनच पाण्याचं नियोजन करायला पाहिजे आणि जशी पिकाची अवस्था आहे त्यानुसार पाण्याचं नियोजन आपण करायला पाहिजे, पाणी द्यायला पाहिजे. त्यानंतर पिकं कोणती निवडायला पाहिजे हे सुद्धा, आपल्याकडं पाणी किती आहे आणि पाण्याची उत्पादकता, म्हणजे जर समजा आता माझ्याकडं जर 50 लाख लिटर पाण्याचा जर स्टॉक असेल, मग मी पिकं कोणती लावली पाहिजेत की ज्याच्यामुळं जास्त नफा मला मिळेल. म्हणजे पिकांची निवड करत असताना सुद्धा पाण्याची उत्पादकता आपण गृहीत धरायला पाहिजे की त्या पिकाला एकूण पाणी किती लागणार आहे आणि त्या पिकापासून मला उत्पादन किती मिळणार आहे आणि शेवटी एकूण नफा किती मिळणार आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी पाणी आपल्याकडे कमी आहे अशा ठिकाणी आपल्याला हा सुद्धा विचार करावा लागणार आहे. त्यानंतर अतिरिक्त पाण्याची बचत करण्यासाठी मल्चिंगसारखं जे तंत्रज्ञान आहे, आच्छादन आहे, त्याचा सुद्धा आपल्याला वापर करावा लागणार आहे. त्यानंतर आपण बघतो की सर्वसाधारण कुठलाही शेतकरी त्याची प्राथमिक गरज किंवा त्याला काय पाहिजे असतं हे जर आपण बघितलं तर पहिलं म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन. दुसरं, त्या शेतकऱ्याची इच्छा असते की माझा खर्च हा कमीत कमी राहिला पाहिजे. तिसरी इच्छा असते की क्वालिटी, गुणवत्ता चांगली मिळाली पाहिजे आणि जास्तीत जास्त नफा मिळाला पाहिजे. मग हे कधी शक्य होऊ शकतं? तर त्या पिकाला काय पाहिजे हे जर आपण बघितलं तर साधारणपणे कुठलंही पीक, त्या पिकाला लागणारे सर्व अन्न घटक, लागणारं पाणी, आता हवेतून जे त्या पिकाला मिळणार आहे, म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी हे हवेतून सूर्यप्रकाश आणि इतर गोष्टी त्याला मिळणारच आहेत, कार्बन डायऑक्साईड. पण महत्त्वाचं जमिनीतून जे त्या पिकाला आपल्याला द्यायचं आहे त्या गोष्टी जर त्या पिकाच्या गरजेनुसार जर आपल्याला देता आल्या तर नक्कीच आपण उत्पादन वाढवू शकतो. त्यानंतर आता इथून पुढचा जो भाग आहे, आता जसं पाणी व्यवस्थापन हा भाग महत्त्वाचा आहे तसंच दुसरा भाग म्हणजे फर्टिगेशन आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन. साधारणपणे कुठलंही पीक जर आपण डोळ्यासमोर घेतलं तर या पिकाला हे सर्व 16-17 अन्न घटक लागणार आहेत. त्यातले काही अन्न घटक हे पाणी आणि हवा या माध्यमातून मिळतात आणि राहिलेले सर्व घटक आपल्याला खालून द्यायचे आहेत. त्यामुळं सर्व घटक इथून पुढे जो शेतकरी ठिबक संच वापरतो त्या शेतकऱ्याने फक्त नत्रस पुरत पालाचा विचार करून चालणार नाही, तर सर्व घटक जे आहेत त्या सर्व घटक आपल्याला देता आले पाहिजेत. त्यानंतर कोणता अन्न घटक आणि त्याची अन्न घटकाची कमतरतेची लक्षणं सुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजेत. म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांच्या मध्ये कन्फ्युजन असतं
एखादा अन्न घटक कमी असतो पण त्याला आपण रोग समजतो किंवा कीड समजतो. तर त्या अन्न घटकाची कमतरतासुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजे. म्हणजे जर आपण समजा टोमॅटोसारख्या पिकाचं जर उदाहरण घेतलं तर जुनी पानं जर पिवळी पडत असतील तर ती नत्राची कमतरता आहे. समजा पानाच्या मागच्या बाजूला जर जांभळं छटा येत असेल तर त्याचा अर्थ त्याला फॉस्फरस कमी पडतोय, किंवा पानाच्या कडा जर करपत असतील तर त्याचा अर्थ त्याला पोटॅश कमी आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण त्याला करपा समजतो आणि बुरशीनाशक वापरत असतोय. किंवा देठाच्या विरुद्ध बाजूला जर काळा डाग आला तर त्याचा अर्थ त्याला कॅल्शियम कमी आहे, यालासुद्धा आपण बऱ्याच वेळा रोग समजत असतोय. त्यामुळं किंवा बऱ्याच वेळा फळावरती जो कलर पाहिजे एकसारखा कलर तो येत नाही. त्यामुळं अन्न घटक आणि त्याची कमतरता जर आपल्याला ओळखता आली आणि तशा प्रकारचं विद्राव्य खत जर आपण ठिबकमधून द्यायचा प्रयत्न केला तर आपला इतर जो खर्च होणार आहे तो खर्चसुद्धा आपला कमी होतो आणि 8 दिवसामध्येच आपल्याला फरक पडलेला दिसतो. त्यानंतर आता ह्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत खतं देण्याच्या, म्हणजे उभ्या पिकामध्ये फेकून खतं देण्याची पद्धत, त्यानंतर खतं पेरून देण्याची पद्धत, किंवा झाडाजवळ आळे करून देण्याची पद्धत, किंवा बऱ्याच वेळा ऊसासारख्या पिकामध्ये पहारीनं खतं देण्याची पद्धत, किंवा विद्राव्य खतं फवारून देण्याची पद्धत, आणि 6वा जो प्रकार आहे तो म्हणजे फर्टिगेशन. म्हणजे पाण्याबरोबर विद्राव्य खतं जर आपण दिली तर त्याला आपण फर्टिगेशन म्हणतो. आता जेवढे शेतकरी ठिबक संच बसवत आहेत त्यापैकी फक्त 20% शेतकरी आज फर्टिगेशन करतायत, म्हणजे विद्राव्य खतांचा वापर करतायत. अजूनसुद्धा 80% शेतकरी ठिबक संच असूनसुद्धा विद्राव्य खतं वापरत नाहीत. तुम्ही ठिबकचा जर वापर फक्त पाणी देण्यासाठी जर केला तर आपलं उत्पादन एक ठराविक पातळीपर्यंत वाढणार आहे. पण खरोखर जर उत्पादनात जर वाढ करायची असेल तर आपल्याला फर्टिगेशन हे 100%, ज्या शेतकऱ्याकडे ठिबक संच आहे अशा प्रत्येक शेतकऱ्यानं फर्टिगेशनचा विचार करायला पाहिजे. आणि त्याचे जे तोटे आहेत पारंपरिक पद्धतीने खतं देण्याचे, एक म्हणजे आपण जास्त मोठ्या प्रमाणात खतं आणि फक्त 2-3 वेळा खतं टाकतो. सुरुवातीला बेसल डोस म्हणून जास्त खतांचा वापर केला जातो, किंवा नंतर आपण युरियासारखी खतं जास्त मोठ्या प्रमाणात वापरतो. परंतु ज्या ठिकाणी ठिबक संच आहे आणि फर्टिगेशन जर आपण करायचं म्हटलं तर त्या प्रत्येक पिकाच्या त्या अवस्थेनुसार आपण खतांचं किंवा त्या अन्न घटकाचं नियोजन करू शकणार आहे. म्हणजे खतांमध्ये आपण मोठ्या प्रमाणात बचतसुद्धा करू शकणार आहे. किंवा बऱ्याच ठिकाणी जमिनी ह्या खराब झालेल्या असतात, जमिनीचा pH सामू वाढलेला असतो. मग अशा ठिकाणी बरीचशी विद्राव्य खतं ज्यांचा pH हा ॲसिडिक आहे, 4.5, 5, 5.5, 6च्या दरम्यान pH असतो, अशी खतं ज्यावेळी किंवा आपण अशा प्रकारच्या खतांचा ज्यावेळी वापर करतो फर्टिगेशनसाठी त्यावेळी मुळांच्या कक्षेतला जो pH आहे जमिनीचा हा कमी झालेला असल्यामुळं अन्नद्रव्याचा जो आपटेक आहे हा सुद्धा वाढायला मदत होते. त्यामुळं ज्या ठिकाणी जमिनी खराब आहेत अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला फर्टिगेशनचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात. आणि एकदम हलक्या जमिनीमध्ये सुद्धा आपण चांगलं विक्रमी उत्पादन या तंत्रज्ञानानं घेऊ शकतो. त्यानंतर आता साधारणपणे जे मुख्य अन्न घटक आहेत नत्र, स्फुरद, पालाश, याची जर आपण खतांची कार्यक्षमता जर बघितली, जर पारंपरिक पद्धतीनं जर तुम्ही पाणी देत असाल आणि पारंपरिक पद्धतीनं जर खतं देत असाल तर नत्रासारख्या खताची कार्यक्षमता फक्त 30 ते 50% मिळते. म्हणजे जेवढी खतं आपण वापरतो त्यातली 50% खतं ही वाया जातात. स्फुरदसारख्या खताची कार्यक्षमता फक्त 20% मिळते आणि पालाशसारख्या खताची कार्यक्षमता 50%. पण त्याच ठिकाणी जर सूक्ष्म सिंचन पद्धती जर असेल आणि फर्टिगेशनचा जर आपण वापर केला तर नत्रासारख्या अन्न घटकाची आपल्याला 95% कार्यक्षमता मिळते. म्हणजे खतं वाया जाण्याचं प्रमाण फक्त 5% असतं. स्फुरदसारख्या खतांची 45-50% कार्यक्षमता मिळते आणि पालाशसारख्या खतांची 80% कार्यक्षमता मिळते. त्यानंतर साधारणपणे बऱ्याच वेळा ज्यावेळी आपण खतांची निवड करत असतोय म्हणजे विद्राव्य खतामध्ये कोणते गुणधर्म असायला पाहिजेत ते या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्याविषयी आपल्याला सविस्तर मला वाटते पाटील साहेब नंतर हा विषय घेतीलच. त्यानंतर जे वेगवेगळे आज मार्केटमध्ये उपलब्ध असलेले ज्या वेगवेगळ्या विद्राव्य खतांच्या ज्या ग्रेड आहेत आणि त्याची सोल्युबिलिटी म्हणजे पाण्यात विरघळण्याची क्षमता आणि pH या गोष्टी या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. तर बऱ्याच वेळा म्हणजे साधारणपणे कुठलंही खत जर आपण बघितलं तर त्याची सोल्युबिलिटी किंवा विद्रावकता ही 20% जास्त आहे. परंतु विशेष करून पोटॅशयुक्त जी खतं आहेत म्हणजे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे जे फोन येतात, तुम्ही पोटॅशसारखं खत जर कमी पाण्यात जास्त मात्रा जर द्यायचा प्रयत्न केला तर ते खत व्यवस्थित विरघळत नाही. त्याचं कारण असतं त्या खताची
पाण्यात विरघळण्याची क्षमता. त्यामुळे या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊन फर्टिगेशन करायला पाहिजे. त्यानंतर दुसरं फर्टिगेशन करत असताना कम्पॅटेबिलिटी, म्हणजे कोणतं खत कोणाबरोबर चालणार नाही या गोष्टीसुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. विशेष करून ज्या खतामध्ये कॅल्शियम हा घटक आहे किंवा मॅग्नेशियम हा घटक आहे ते खत आपलं, ज्या खतामध्ये फॉस्फरस हा घटक आहे किंवा ज्या खतामध्ये सल्फेट किंवा फॉस्फरस हे घटक आहे त्या खताबरोबर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमयुक्त खतं चालणार नाहीत. त्यामुळं फर्टिगेशन करत असताना ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर साधारणपणे बऱ्याच वेळा फर्टिगेशन करत असताना दर 2 दिवसानं किंवा दर 3 दिवसानं आपण खतं देऊ शकत नाही किंवा बरेचसे शेतकरी देऊ शकत नाहीत. पण किमान आपण आठवड्यातून एकदा तरी विद्राव्य खतांचा वापर हा करायला पाहिजे. बऱ्याच वेळा बरेचसे शेतकरी फर्टिगेशन करतात परंतु पद्धत चुकीची असते. तुम्ही जर 15 दिवसातून महिन्यातून मोठ्या प्रमाणात जर मात्रा एकाच वेळी जर द्यायचा प्रयत्न केला तर खत वायासुद्धा जास्त जाणार आहे. आणि त्यामुळं योग्य मात्रा जी आहे पाण्यामधलं योग्य तीव्रता खतांची ही किती असायला पाहिजे या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे साधारणपणे नत्र असेल, पालास असेल, कुठलाही जर घटक घेतला आपण तर त्याची तीव्रता ही 300 ppm पेक्षा जास्त नको आहे. त्यामुळं जेवढी खतं आपण विभागून देऊ तेवढे त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळणार आहेत. त्यानंतर फर्टिगेशन करत असताना जी साधनं आहे ती, आता ज्या ठिकाणी आपण ठिबक संच बसवतो अशा ठिकाणी वेगवेगळे पर्याय आहेत. त्यामध्ये पहिला पर्याय आहे वेंचुरी, दुसरा पर्याय आहे फर्टिलायझर टँक, तिसरा पर्याय आहे इंजेक्टर पंप, चौथा पर्याय आहे डोजिंग पंप. त्यानंतर ज्या ठिकाणी ॲटोमेशन आहे अशा ठिकाणी न्यूट्रिकेअर सारखा सुद्धा पर्याय आहे. तर हे जे वेगवेगळे पर्याय आहेत, आता फर्टिलायझर टँक आणि वेंचुरी ह्या दोन्हीमध्ये जर आपण फरक जर बघितला, आता वेंचुरीचं जर उदाहरण आपण पहिलं घेतलं तर वेंचुरी त्यामध्ये प्रकार आहेत, 1.5 इंची, 1 इंची, 1.25 इंची, 1.5 इंची, 2 इंची. बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती असते की पंप असतो 3 HP आणि वेंचुरी बसवलेली असते 2 इंची. मध्ये जो वॉल दिलेला असतो बेनलाईनवरती तो 100% बंद केला तरी ती वेंचुरी पाणी ओढत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी आपण वेंचुरी हे साधन वापरतोय अशा ठिकाणी योग्य वेंचुरीसुद्धा आपण वापरली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी म्हणजे वेंचुरी वापरत असताना इनलेट आणि आउटलेटमध्ये जोपर्यंत 0.6 kg पेक्षा जास्त दाबामध्ये फरक पडत नाही तोपर्यंत ती वेंचुरी पाणी ओढणार नाही. आता ज्या ठिकाणी पाठीमागं पाईपलाईन असते 1,500-2,000 फुटावरून पाणी आलेलं असतं, अशा ठिकाणी जर तुम्हाला वेंचुरी बसवायची असेल तर मागच्या लाईनवरती दाब येऊ शकतो. मग अशा ठिकाणी वेंचुरीपेक्षा फर्टिलायझर टँक हा ऑप्शन चांगला. त्यानंतर दुसरं, आता ज्या ठिकाणी आपल्याला ॲसिड ट्रीटमेंट करायचे आणि ॲसिड ट्रीटमेंटसाठी जर तुम्ही वेंचुरी वापरत असाल तर अशा ठिकाणी फर्टिलायझर टँकपेक्षा वेंचुरी चांगली, कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारख्या दराने आपण ॲसिड सोडू शकतो. पण निव्वळ फर्टिगेशन म्हणजे विद्राव्य खतासाठी जर आपण तुलना केली तर त्या ठिकाणी फर्टिलायझर टँकसुद्धा चालू शकतो आणि वेंचुरीसुद्धा चालू शकते. पण ॲसिड ट्रीटमेंटसाठी विशेष करून फर्टिलायझर टँकपेक्षा वेंचुरीचा पर्याय चांगला. त्यानंतर फर्टिलायझर टँकमध्ये सुद्धा जसं वेंचुरीमध्ये प्रकार आहेत तसे फर्टिलायझर टँकमध्ये सुद्धा 30 लिटर, 60 लिटर, 90, 120, 160 असे पर्याय आहेत. आणि फर्टिलायझर टँकसुद्धा आता नवीन प्लॅस्टिक HDP मॉडेल उपलब्ध झालेले आहेत. त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे तो म्हणजे इंजेक्टर पंप. इंजेक्टर पंपामध्ये सुद्धा 4-5 प्रकार आहेत. 2.5 मीटर क्यूब, 5, 10 आणि 20. ज्या ठिकाणी तुम्हाला अजून ॲक्युरेट फर्टिगेशन करायचं आहे किंवा इंजेक्शन रेट जो आहे म्हणजे पाणी ओढण्याचा दर जर आपल्याला कमी जास्त करायचा आहे अशी व्यवस्था आपल्याला इंजेक्टर पंपामध्ये मिळते. त्यानंतर अजून दुसरे जे ऑप्शन आहेत म्हणजे ज्या ठिकाणी ॲटोमेशन संच किंवा ज्या ठिकाणी ॲटोमेशन यंत्रणा बसवलेली असते अशा ठिकाणी आपल्याकडं पाण्याचा EC pH कंट्रोल करू शकतो अशा प्रकारची यंत्रणा, न्यूट्रिकेअर सारखे सुद्धा ऑप्शन आहेत किंवा डोजिंग पंप. म्हणजे या 5 पैकी कुठलंही एक साधन आपण वापरायला पाहिजे. त्यानंतर आता ज्या ठिकाणी फर्टिलायझर टँक आपण वापरतो जसं इनलेट आउटलेटमधला दाबामधला फरक वाढेल तसं तो जो टँक आहे म्हणजे त्या टँकमधली खतं ही कमी कालावधीमध्ये संपणार आहेत. म्हणजे जर एक आपण उदाहरण घेतलं, समजा 60 लिटर कॅपॅसिटीचा जर टँक आणि इनलेट आउटलेटमध्ये जर 0.2 kg डिफरन्स असेल तर त्या टँकमधली खतं संपण्यासाठी आपल्याला
15 मिनटं वेळ लागेल. त्यानंतर वेंचुरी जी आहे, वेंचुरीसुद्धा जेवढा इनलेट आउटलेटमध्ये दाबामधला फरक जास्त, तेवढी ती वेंचुरी जास्त वेगाने खत ओढणार आहे. त्यानंतर आता साधारणपणे फर्टिगेशन करत असताना जो NPKचा जो रेशो आहे, नत्र स्फुरद पालाचा, ही त्या पिकाची अवस्था कोणती आहे त्या अवस्थेनुसार, समजा आता सुरुवातीची वाढीची जर अवस्था असेल, शाकीय वाढीची अवस्था असेल, तर नत्र स्फुरद पालास हा जो रेशो आहे हा 2:1 किंवा 3:1 हा असायला पाहिजे. आणि फुलधारणा फळधारणा ही जर अवस्था असेल तर साधारणपणे 1:2 किंवा 1:3 असा रेशो असायला पाहिजे. आणि फळवाढीची किंवा पक्वता अवस्था असेल तर अशा ठिकाणी पालासची गरज जास्त असणार आहे. म्हणजे पालास हा नत्रापेक्षा 3.5 पटीनं, म्हणजे साधारणपणे त्या दरम्यान हा रेशो असायला पाहिजे. त्यानंतर आता ज्या ठिकाणी ॲक्च्युली आपल्याला फर्टिगेशन करायचं आहे, म्हणजे फर्टिगेशन करत असताना आपल्याला पहिलं माहीत पाहिजे की त्या पिकाची पाण्याची गरज किती आहे. मग पाणी किती हे जर आपल्याला समजलं तर संच किती वेळ चालवायचा हे आपल्याला समजतं. आणि संच सुरू केल्यानंतर शेवटच्या 40 ते 50 मिनटामध्ये आपल्याला फर्टिगेशन करायचं आहे. आणि जे आपल्याला स्टॉक सोल्युशन म्हणजे खतांचं जे द्रावण तयार करायचं आहे हे साधारणपणे 1:10 हा रेशो जर आपण ठेवला तर विरघळण्याचा विषयसुद्धा कुठे येत नाही. म्हणजे समजा पोटॅशसारखं खत असेल किंवा अजून कुठलंही असेल तर त्या ठिकाणी खत विरघळत नाही हा विषय येणार नाही. त्यामुळं स्टॉक सोल्युशन करत असताना ही एक काळजी आपण घ्यायची. आणि पाणी किती लागतं हे काढल्यानंतर शेवटच्या 40 ते 50 मिनटांमध्ये आपल्याला फर्टिगेशन करायचं आहे. आणि फर्टिगेशन करत असताना ज्यावेळी आपला संच सुरू असतो त्यावेळी कुठेही लिकेजेस नको आहेत, म्हणजे कुठेही गळती नको आहे, म्हणजे ड्रिपर सोडून दुसरीकडून कुठूनही पाणी यायला नको. त्यानंतर दुसरं, ज्यावेळी आपलं खत संपेल, आता बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच शेतकरी फर्टिगेशन करत असताना कमी वेळामध्ये जास्त मात्रा सोडायचा प्रयत्न करतात. म्हणजे 200 लिटर पाणी जर 10 मिनटामध्ये जर ती वेंचुरी संपवत असेल तर त्या शेतकऱ्याचं जास्त समाधान होतं. पण कमी वेळामध्ये जर फास्ट खतं जर तुम्ही सोडायचा प्रयत्न केला तर खत सगळीकडे एकसारखं पडणार नाही. त्यामुळं खत सोडत असताना किमान 30 ते 35 मिनटं हे खत त्या संचामधून पाण्याबरोबर जायला पाहिजे. जेवढं जास्त वेळ खत पाण्याबरोबर जाईल तेवढं सर्व ठिकाणी एकसारखं खत पडणार आहे. त्यामुळं शक्य असेल अशा ठिकाणी आपण 40-50 मिनटापर्यंत हा कालावधी वाढवायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे जेवढी कमी वेगानं वेंचुरी पाणी ओढेल तेवढं फर्टिगेशन म्हणजे तेवढं खत एकसारखं सर्व ठिकाणी पडणार आहे. त्यानंतर दुसरं, आता हेच खतांचं नियोजन करत असताना माती परीक्षण त्याची जर मदत घेतली तर माती परीक्षण जर केलं तर माती परीक्षणच्या रिपोर्टनुसार साधारणपणे कुठलाही घटक त्याच्यासमोर 5 पैकी 1 शेरा लिहिलेला असतो. अतिशय कमी, कमी, मध्यम, जास्त किंवा अतिशय जास्त. ज्या ठिकाणी मध्यम असा शेरा असेल याचा अर्थ जेवढी शिफारस केलेली मात्रा आहे तेवढे खत आपल्याला द्यायचं आहे. पण त्या जमिनीमध्ये जर समजा नत्र जर अतिशय कमी असेल तर जेवढी शिफारस केलेली मात्रा आहे त्याच्यामध्ये 50% वाढ करायची आहे. कमी असा शेरा असेल तर 25% मात्रा वाढवायची आहे. जास्त असा शेरा असेल तर 25%नं ती मात्रा कमी करायची आहे. आणि अतिशय जास्त असा जर शेरा असेल तर 50%ने मात्रा कमी करायची आहे. म्हणजे थोडक्यात माती परीक्षण अहवाल जो आहे त्याचा जर आपण आधार घेतला तर खऱ्या अर्थानं आपण खतांमध्ये बचत करू शकतो. त्यानंतर दुसरं, आता ज्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट म्हणजे उत्पन्नाचं उद्दिष्ट ठेवून काम करायचं आहे आणि अशा ठिकाणी तुम्हाला फर्टिगेशन करायचं आहे, मग अशा ठिकाणी आपल्याला दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे टिश्यू ॲनालिसिस. म्हणजे प्रत्यक्ष त्या पानाचं परीक्षण करून सुद्धा आपण खताचे डोसेस काढता येतात अशा पद्धतीनं. आणि जी काही मात्रा असते ती मात्रा जर आपण समजा एक टोमॅटोसारख्या पिकाचं जर आपण उदाहरण घेतलं, त्या पिकाला लागणारे जे घटक आहेत हे जर आपण अवस्थेनुसार जर बघितलं तर प्रत्येक अवस्थेमध्ये त्या पिकाची गरज जी आहे अन्न घटकांची ही कमी जास्त आहे. आणि सर्वात जास्त गरज ही शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. म्हणजे प्रत्यक्ष ज्यावेळी आपलं उत्पादन सुरू होईल किंवा पक्वता मॅच्युरिटी त्या अवस्थेमध्ये त्या पिकाची अन्न घटकांची गरज ही जास्त असणार आहे. डाळिंबासारख्या पिकाचं जर आपण उदाहरण डोळ्यासमोर घेतलं तर फ्लॉवरिंग आणि फ्रुटिंग ह्या स्टेजमध्ये 60 ते 70% अन्न घटकाची गरज ही फक्त त्या अवस्थेमध्ये असते. त्यामुळं
खतं किती, अन्न घटक किती लागणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि तेवढंच महत्त्वाचं आहे की कुठल्या अवस्थेत किती प्रमाण लागणार आहे. मग आता हे अशा प्रकारचे फर्टिगेशन शेड्यूल जे आहेत, वेळापत्रक, हे वेळापत्रकसुद्धा आपल्याला पिकानुसार प्रत्येक पिकाचं वेगळ्या पद्धतीने देता येईल. आणि दुसरा एक, जैन इरिगेशन कंपनीने ही एक व्यवस्था केलेली आहे शेतकऱ्यांसाठी की स्मार्ट फर्टिलायझर नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. म्हणजे प्रत्येक शेतकरी एवढं बारकाईनं करू शकत नाही, पण जर तुमच्याकडं माती परीक्षणाचा रिपोर्ट असेल, पाणी परीक्षणाचा रिपोर्ट असेल, आणि जर तुम्ही म्हणजे टिश्यू ॲनालिसिस जर केला असेल, तर ते रिपोर्ट जर तुमच्याकडे असतील आणि ते रिपोर्ट जर आपण याच्यामध्ये टाकले, तर या ठिकाणी हे जे सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअरचा वापर आपण अशा पद्धतीने करू शकतो की पीक कोणतं आहे ते फक्त तुम्ही निवडायचं, त्या ठिकाणी त्याची निवड करायची. पीक निवडल्यानंतर तुमचं टार्गेट किती आहे. समजा जर तुम्ही कापूस हे पीक निवडलं आणि तुम्ही ठरवलं की मला 25 क्विंटल उत्पन्न काढायचं आहे, मग 25 क्विंटल उत्पन्न म्हणजे पहिलं काम आहे पिकाची निवड करायची. दुसरं काम आहे तुमचं टार्गेट किती उत्पन्न तुम्हाला काढायचं हे निवडायचं. तिसरं आहे आता तुमच्याकडे जे जे उपलब्ध आहे, समजा तुम्ही माती परीक्षण केलं असेल तर त्या माती परीक्षणचे जे रिपोर्टमधले जे आकडे आहेत ते फक्त याच्यात टाकायचे. पाणी परीक्षण केलं असेल ते आकडे याच्यामध्ये टाकायचे आहेत. किंवा समजा तुम्ही लीफ ॲनालिसिस केलं असेल ते आकडे याच्यामध्ये टाकायचे. असतील तर, नसतील तर पुढं जायचं आहे फक्त. त्यानंतर पुढची स्टेप आहे की खतांच्या ग्रेड निवडायच्यात. समजा नत्र तुम्हाला युरिया या खताच्या माध्यमातून द्यायचं आहे, किंवा अमोनियम सल्फेटमधून द्यायचं आहे, किंवा तुम्हाला 19-19-19 ही ग्रेड वापरायची. स्पोरससाठी समजा तुम्हाला 12-61 ही ग्रेड वापरायची, किंवा 0-52-34 ही ग्रेड वापरायची. म्हणजे दुसरी स्टेप आहे आपली, तुम्ही कोणत्या ग्रेड वापरणार आहेत. त्या ग्रेड निवडल्यानंतर तो रेडीमेड तुम्हाला शेड्यूल देईल अवस्थेनुसार, की म्हणजे पहिल्या 30 दिवसामध्ये तुम्ही किती दिवसानंतर खतं देऊ शकता. समजा दर तिसऱ्या दिवशी, दर आठवड्यातून एकदा. तुम्ही जर आठवड्यातून एकदा हा ऑप्शन निवडला तर तो तुम्हाला रेडीमेड शेड्यूल देणार आहे. आणि हे शेड्यूल त्या 25 क्विंटल टार्गेटच्या हिशोबानं असणार आहे. त्यामुळं अशा प्रकारची जी सर्व्हिस आहे ही एक जैन इरिगेशन कंपनीनं जे शेतकरी ठिबक संच बसवतील आणि ॲक्युरेट तंतोतंत पद्धतीनं फर्टिगेशन करायला ज्यांची इच्छा आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही एक सर्व्हिस कंपनीनं उपलब्ध केलेली आहे. वास्तविक हे जे सॉफ्टवेअर आहे, म्हणजे वैयक्तिक शेतकऱ्यांना जर घ्यायचं म्हटलं तर या सॉफ्टवेअरची किंमत ही $2,500 ते $3,000 आहे आणि 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे. पण कंपनीनं हे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेला आहे. तर हा एक भाग आहे. म्हणजे जे इच्छुक असतील ते आमच्याशी संपर्क साधून हे तुम्हाला आम्ही अशा प्रकारची सेवा देऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण सर्व पिकांचं शेड्यूल जे आहे हे शेड्यूल आता याच्यामध्ये या पद्धतीनं ज्यावेळी आपण नियोजन करतो त्यावेळी तुम्हाला खतावरचा खर्चसुद्धा तुमचा कमी झालेला दिसणार आहे आणि उत्पादन तुमचं वाढलेलं दिसणार आहे. निव्वळ ठिबक संच तुम्ही जर पाणी देण्यासाठी जर वापरत असाल तर ठराविक पातळीपर्यंतच आपलं उत्पादन वाढणार आहे. हे सर्व सांगण्यामागचा उद्देश एकच आहे की जे शेतकरी ठिबक संच वापरत आहेत या प्रत्येक शेतकऱ्यांनी फर्टिगेशनकडं लक्ष दिलं पाहिजे. आणि दुसरं, ॲटोमेशनसारखी जी यंत्रणा आहे ही जर आपण बसवली तर आपल्याला त्या ठिकाणी फक्त आठवड्यातून एकदा खताचं द्रावण तयार करायचं आहे. पाणी आणि खतं देण्याचं काम कंट्रोलर करणार आहे. म्हणजे ते वॉल बदलणे असेल, आपण फक्त एकदा प्रोग्राम फीड केला म्हणजे त्या ठिकाणी किती वेळ संच, कोणत्या सेक्शनला किती वेळ पाणी द्यायचं आहे. 2 प्रकारे आपण, एक तर त्याला टाईम बेस म्हणजे वेळेवर आधारित पद्धत म्हणजे मिनटामध्ये सुद्धा प्रोग्राम करू शकतो, किंवा दुसरा प्रकारे व्हॉल्यूम बेस म्हणजे लिटरमध्ये सुद्धा आपण प्रोग्राम करू शकतो. आणि फर्टिगेशनसुद्धा अगदी ॲक्युरेट आपण जेवढी मात्रा, म्हणजे आता प्रत्येक सेक्शनचे वेगळे प्रोग्रामसुद्धा आपण या यंत्रणेचा जर तुम्ही वापर केला तर जर समजा तुमचे 10 सेक्शन असतील तर प्रत्येक सेक्शनचा वेगळा फर्टिगेशन प्रोग्रामसुद्धा आपण बनवू शकतो. या ठिकाणी संयोजकांनी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कोणाचे जर काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही जरूर या ठिकाणी विचारू शकता. कोणाला काय विचारायचं आहे? धन्यवाद इंगवले साहेब, आपण महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहेत. 1 मिनिट आहे, प्लीज प्लीज. साहेब, एक असा माझा प्रश्न होता की हल्लीच्या याच्यामध्ये काय झालेलं आहे की इलेक्ट्रिसिटी जी आहे ती प्रॉपर चालत नसल्यामुळं
शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी चालत नसल्यामुळं पंप हा कायमस्वरूपी चालू राहत नाही. तर अशा वेळेस काय आहे की बरेच शेतकरी हे इंजिन किंवा मग जनरेटरचा वापर करतायत. बरं. आता अशा वेळेस काय होतं आहे की प्रेशर जे आहे ते प्रॉपर मेंटेन होत नाही आहे लॅटरलला, आणि त्याच्यामुळं प्रॉपर जे पाणी आहे शेवटचे जे 200 मीटरचे जर लॅटरल असेल तर अशा वेळेस शेवटच्या झाडाला पाणी मिळत नाही आणि फर्टिगेशन पण त्यावेळेस प्रॉपर होत नाही. बरोबर. तर अशा याच्यामध्ये वालची संख्या सुद्धा तीच असते. तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे किंवा त्याला काय पर्याय आहे? आता अशा वेळेस काय करायला पाहिजे, म्हणजे हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी येतोय. मुळात सुरुवातीला ज्यावेळी आपण संच बसवतो ही सर्व शक्यता गृहीत धरून आपण संच बसवायला पाहिजे. आणि जे तुम्हाला आता ज्यावेळी तुम्ही सर्वे करता, सर्वे केल्यानंतर जे आम्ही तुम्हाला सुचवलेलं असतं म्हणजे जे डिझाईन असते त्या डिझाईनचं 100% आपण त्याच्यानुसारच संच बसवायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण तडजोड करतो खर्च कमी करण्यासाठी. खर्च कमी करण्यासाठी आपण विनाकारण सेक्शन वाढवत असतो, लॅटरलची लांबी विनाकारण वाढवत असतो. त्यामुळं तुम्ही ज्या ठिकाणी आपल्याला असे प्रॉब्लेम येणार आहेत हे माहीत आहे, अशा ठिकाणी आपण 100% संच बसवताना सुरुवातीला काळजी घ्यायला पाहिजे की जरी कमी प्रेशर मिळाला तरी आपल्याला सर्व ठिकाणी सारखं पाणी कसं मिळेल ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. पहिली गोष्ट ही. आणि दुसरी गोष्ट, आता ज्या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी संच बसवलेला आहे आणि ह्या अडचणी तुम्हाला येत आहेत, म्हणजे प्रेशरच जर मिळत नसेल, आपल्याला साधारणपणे ड्रीपसाठी ड्रिपरवरती 1 kg प्रेशर लागतं. जर नॉन PC ड्रिपर असतील तर. PC जर असेल तर 1.5 kg प्रेशर लागेल. आणि एवढा जर प्रेशर तुम्हाला मिळत नसेल तर त्या ठिकाणी म्हणजे विशेष करून शेवटच्या ड्रिपरला अडचण येते किंवा लॅटरलच्या शेवटी अडचण येते. मग अशा ठिकाणी प्रेशर जर कमी असेल तर तुम्ही सेक्शन हे लहान करायला पाहिजेत किंवा सेक्शन विभागले गेले पाहिजेत. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला प्रेशर चांगला मिळतो अशा ठिकाणी तुम्ही 2 सेक्शनसुद्धा वापरू शकता. म्हणजे तुम्हाला खर्च काय, सेक्शनल वॉल वाढतील, बाकीचं ठिबकमध्ये खर्चामध्ये कुठेही फरक पडणार नाही. पण ज्या ठिकाणी प्रेशर जर तुम्हाला जास्त मिळतोय 2 सेक्शन चालतील. कमी प्रेशर असेल तर अशा वेळी 1 सेक्शन चालला पाहिजे. त्यामुळं जर प्रेशर मिळत नसेल तर एकाचे 2 सेक्शन करावे लागतील. आणि नवीन संच बसवताना मात्र संचच असा बसवायचा की कमी प्रेशर असला तरी कुठेही अडचण यायला नको. याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे हां. की आता काय झाले, पाणी नाही आहे. जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम हो. खूप मोठा आहे. तर शेततळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता होत आहेत. तर या शेततळ्याहून आपल्याला, जसं आता शेततळ्याहून बरेच लोक डायरेक्टली लिफ्टिंग करत आहे पाण्याचं, तर अशा वेळेस प्रेशर देण्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना आहेत का, की डायरेक्टली जर त्याला विदाऊट ग्रॅव्हिटीवरती? हां हां, तर त्याच्यासाठी नाही, काय? शेततळ्याचं जर तसं लोकेशन असेल, उंचीवरती जर शेततळं असेल अच्छा. आणि शेततळं जर उंचीवरती असेल आणि ग्रॅव्हिटीनं पाणी देऊ शकता, म्हणजे मोटरचा वापर न करता सुद्धा जर आपल्याला प्रेशर इकडं 1 kg पर्यंत जर प्रेशर मिळत असेल तर डायरेक्ट ग्रॅव्हिटीवरती सुद्धा चालू शकतं. मग त्यासाठी शेततळ करताना उंच जो भाग आहे त्या ठिकाणी शेततळ जर असेल तर त्या ठिकाणी दाब सहज निर्माण होतो. पण जर शेततळ खाली असेल आणि तुमचं क्षेत्र वरच्या बाजूला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त हेड असलेलाच पंप लागणार आहे. ठीक आहे, थँक्यू. प्रेशरसाठी आपण पाण्याची टाकी जर बांधली शेतामध्ये आणि त्याच्यावर तुमचं ठिबक जोडलं तर होईल का? ग्रॅव्हिटी इरिगेशन त्या पद्धतीनं सुद्धा आपण करू शकतो आणि तशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी केलेलं सुद्धा आहे. फक्त काय होतं की सुरुवातीचा जो खर्च आहे हा खर्च जास्त असतो. तुम्ही जर ओव्हरहेड टँक जर बांधायचं म्हटलं, म्हणजे साधारणपणे 2 लाख लिटर कॅपॅसिटीचं जरी टँक बांधायचं म्हटलं तर त्याला खर्च हा 8 ते 10 लाखाच्या घरात जातो. त्यामुळं खर्च जास्त असल्यामुळं हे शक्य होत नाही. पण जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी ग्रॅव्हिटीनं सुद्धा ठिबक चालू शकतं किंवा मोठी टाकी सिंथेटिक टाकी जर ठेवली तर चालू शकतं. फक्त काय आहे की जर तुम्ही सिंथेटिक टाकी ज्यावेळी वरती बांधणार आहे किंवा रेडीमेड ठेवणार आहे तर त्याचं लिमिटेशन असणार आहे. समजा ती टाकी किती लिटर कॅपॅसिटीची आहे, की साधारणपणे समजा भाजीपाला वर्गीय पिकांचं जर आपण बघितलं तर त्यांची रिक्वायरमेंट जी आहे पाण्याची ही 18 ते 20,000 लिटर पाणी लागतं रोज. आणि तुमचं जर 10 एकर क्षेत्र असेल तर ॲटलिस्ट एका दिवसाचा तरी स्टॉक तुम्हाला करता आला पाहिजे. म्हणजे जर 1 एकर क्षेत्र असेल तर तुमची 20,000 लिटरची टाकी चालू शकते. पण जर क्षेत्र जास्त असेल तर त्या पटीत तुम्हाला ती टाकी मोठी लागेल. किमान 1 दिवसाचा तरी स्टॉक त्यात ठेवता आला पाहिजे. दुसरा पर्याय त्याला वर टाकी करण्यापेक्षा शेततळ जर उंचीवरती असेल तर बऱ्यापैकी प्रेशर तुम्हाला मिळू शकतं.
तुमच्या प्रश्नाला समर्पक अजून थोडं मला एक्सप्लेन्स करता येईल. सर, इंगवले साहेब जसं म्हणतात की उंची टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर उंची म्हणजे ही 10 मीटर. 10 मीटर म्हणजे 30 फूट. 30 फूट जेव्हा पाण्याची टाकी उंची असते त्यावेळेस 1 kgचं प्रेशर ॲटोमॅटिकली ड्रिपर सिस्टम बरोबर. स्टार्ट करायला चालू होतं. हा त्याचा टेक्निकल लँग्वेजमध्ये सांगता येईल. थँक्यू.